पाहायला मिळत आहेत। मनसे नेते बाळा नांदगावकर हे मातोश्रीवर दाखल झालेत। नांदगावकर, नितीन सरदेसाई हे आता मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। 2 तासांपूर्वी संजय राऊत हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी गेलेले होते, म्हणजेच शिवतीर्थावरती ते होते आणि आता बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे मातोश्रीवरती आलेले आहेत। नेमके कशा पद्धतीने एकमेकांना निरोप दिले जातात आणि आगामी काळामध्ये ठाकरेंच्या युतीची घोषणा आणि इतकंच नव्हे तर कशा पद्धतीचं हे सूत्र असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठी बहुल भागात कशा पद्धतीनं जागा वाटप झालेलं आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबईमध्ये अगदी मोक्याच्या जागा आहेत ज्या ठिकाणी मराठी बहुल वस्ती आहे आणि त्या ठिकाणची निर्णायक मतं आहेत, त्या अनुषंगाने महत्त्वाच्या भेटी होत आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडनं। देवेंद्र, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र निवडणूक लढवत आहे। दोन्ही ठाकरे बंधूंची उद्या राजकीय युती जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जाते। तत्पूर्वी मुंबईच्या जागा ज्या आहेत त्या निश्चित करण्याच्या दृष्टीने किंवा अंतिम करण्याच्या दृष्टीने राजकीय भेटी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। तर आपण बघतोय की आता मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई जे आहेत ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। जागाचा फॉर्म्युला जो आहे तो जवळपास निश्चित झालेला आहे, मात्र काही मराठी बहुल ठिकाणच्या जागा आहेत तर त्याच्यावरचा तिढा जो आहे तो अद्यापही कायम आहे। उद्या जर युती जाहीर करायची असेल तर तत्पूर्वी या जागाचा तिढा सोडवला पाहिजे। या अनुषंगाने या सगळ्या महत्त्वाच्या गाठीभेटी होताना आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच, मात्र कशा स्वरूपात आता निरोप दिले जातात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण थोड्याच वेळापूर्वी स्वतः संजय राऊत हे देखील शिवतीर्थावरती गेलेले होते आणि त्यानंतर आता बाळा नांदगावकर आणि सरदेसाई हे या ठिकाणी पोहोचतात। त्यामुळे साधारण कधीपर्यंत निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। उद्यापर्यंत निर्णय होईल अशी शक्यता स्वतः संजय राऊतांनी वर्तवलेली होती। या संदर्भात देवेंद्र, उद्यापर्यंत खरंच निर्णय होईल का आणि आता युतीची घोषणा तात्काळ होईल असं दिसतंय का? जी आहे ती त्यांना तात्काळ करावीच लागणार आहे, कारण दिवस जे आहेत ते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कमी राहतात आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार उद्याचही युती जी आहे राजकीय युती जाहीर होण्याची शक्यता आहे। आणि जसं मी मगाशी सांगितलं की त्यापूर्वी सर्व जागांची निश्चिती करणं आणि ज्या तिढा असलेल्या जागा आहेत त्याचा पेच सोडवणं ही प्रामुख्याने जी आहे ती प्राथमिकता दोन्ही बाजूच्या नेते मंडळीच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने दोन्ही पक्षप्रमुखांच्या भेटी गाठी ज्या आहेत त्या पक्षाचे नेते मंडळी जे आहेत ते घेताना पाहायला मिळतात। नक्कीच, मात्र या संपूर्ण बघतोय आपण भेटीगाठी अतिशय महत्त्वाची आहे देवेंद्र, आणि ठाकरेंची युतीची घोषणा होणं हे अर्थातच अतिशय महत्त्वाचं असणार आहे। मात्र महानगरपालिका निवडणुकांमध्ये खास करून मुंबई ही आपली हातची जाऊ द्यायची नाहीये आणि त्यासाठी ठाकरे बंधूंचे हे प्रयत्न आहेत आणि म्हणूनच खरं तर आपण बघतोय की ह्या भेटी अतिशय महत्त्वाच्या आहेत। अगदी शेवटचे काही तास आहेत ठाकरे बंधूंसाठी असं म्हणायचं का? अगदीच वेळ जो आहे तो कमी। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण बघतोय अतिशय महत्त्वाच्या अशा भेटीगाठी होत आहेत, कारण उमेदवार जे आहेत ते सध्या वाट पाहतायत कधी उमेदवारी जाहीर होतीये, कशा पद्धतीनं सूत्र जे आहे ते सगळ्यांसमोर मांडलं जात आहे। या सगळ्या बातम्यांसंदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास घेतो एक छोटासा ब्रेक।